पाहुणा या की मस्त खमंग खुसखुशीत भरपूर पदर सुटलेल्या आळूच्या वड्या केल्यात, एकदम कुरकुरीत होतात। आहा, क्या बात है। नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। भरपूर पदर सुटलेली एकदम कुरकुरीत अशी आळूची वडी करत आहोत। तर साहित्याची संपूर्ण यादी व्हिडिओच्या शेवटी असेल, स्क्रीनशॉट घेऊन सेव्ह करा। पण पटकन नजर टाकूयात की 10 आळूची पानं घेतली, त्यामध्ये 2 रोल होतील आणि अशी तांबूस देठाची पानं घ्यायची नाजूक, यामुळे वडी खवखवत नाही खाताना। पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ, हळद, लाल तिखट, ओवा, बारीक चिरलेली मिरची, तांदूळाचं पीठ पाव कप आणि 2 कप बेसन। आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे। मध्यम आकाराचं आहे, वापरण्याकरता सोयीचं आहे, त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे। पटकन ऑर्डर करा। आणि यासोबतच चिंच गुळाचा कोळ लागणार आहे, त्यामुळे काय होतं ना, वडी खाताना खवखवत नाही आणि दडदडीत होत नाही। चला आधी पीठ तयार करूयात। तर बेसनमध्ये घालायचंय तांदूळाचं पीठ। तांदूळाच्या पिठामुळे मस्त वडी अशी कुरकुरीत होते। लाल तिखट, ओवा, हळद, हिरवी मिरची, नाही घातली मिरची तरी हरकत नाही, चवीपुरतं मीठ। आधी सुके जिन्नस मिसळून घ्यायचे। काही जण यामध्ये ना लसूण मिरचीचा ठेचा घालतात, पण लसूण शक्यतो मी नाही लावत आळूच्या वडीला, अशीच ती छान लागते। जितकी साधी सिंपल त्यामध्ये मसाले तितकी ती छान होते। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर पीठ करायचं। या प्रमाणात अर्धा कप पाणी बरोबर लागतं। बघा, छान असं पीठ तयार आहे। फक्त मिसळायचंय, फेटायची वगैरे अजिबात गरज नाही। बेसन जितकं फेटतो ना आपण तितका तो पदार्थ असा दडदडीत होतो, त्यामुळे फेटू नका, पाणी घालून फक्त मिसळून घ्या। चला आता वडी करूया। तर आळूची पानं घ्यायची, सगळ्यात मोठ्या आकाराचं पान आहे ना ते आधी घ्यायचं आणि हे असं उपडं करायचं। हे बघा, आता हे शीर जाड असते ना, तर ही देखील अशी सुरीने जितकी शक्य असेल तितकी कट करायची, म्हणजे मग वडीला रोल चालतो। आणि एक लाटणं फिरवायचं, म्हणजे वडी आपली सफाईदार बसते। वाफवताना आता या पानावर सगळ्यात आधी चिंच गुळाचा कोळ लावायचा, यामुळे ना वडी खाताना अशी खाजल्यासारखी होत नाही। चिंच गुळामध्ये आंबटपणा असतो, तो खाजरेपणा पूर्ण निघून जातो। खूप नाही, अगदी छोटासा लेअर द्यायचा मेन शिरेवर। जरा आंबटपणा आला ना की वडी एकतर यामुळे चटपटीत पण होते, जरा आंबट गोड याची चव पण लागते आणि खाताना घशाला खवखवत पण। पिठात मिसळलं तरी चालेल, पण मग जरा चव बदलते, अशीच लावायची, मस्त वाटते। आता हे पीठ लावायचं, चमचाभर पीठ घ्यायचं, पीठ व्यवस्थित लावा, अगदी पानाच्या कोपरापर्यंत पीठ लागलं पाहिजे, म्हणजे वडी मग आपली छान बंद होते। आता पिठावर थोडे तीळ भुरभुरायचे, म्हणजे वडी आपण जेव्हा तळतो ना, एक तर हे तीळ त्याला चिकटून राहतात आणि तळताना सुटत पण नाही आणि दिसतंही गोड आहे की नाही, भारी टीप। आता दुसरं पान घ्यायचं, दुसऱ्या पानाची ही रुंद बाजू आहे ना, ही उलट दिशेने ठेवायची, ही अशी, म्हणजे ही गॅप आहे ही भरली जाते आणि वडीची गुंडाळी करायला फार सोपं पडतं। आणि हे बघा, याची पण अरुंद बाजू आहे, ही भरली जाते आणि या पानाची देखील अरुंद बाजू भरली जाते। पुन्हा सेम थोडंसं चिंचेचा कोळ, पीठ लावून वर कोळ लावला तरी काही हरकत नाही, पण मला हे असंच आवडतं। कोळ पण मग छान जिरतो पानामध्ये आणि पिठामध्ये पण। आणि यावर देखील थोडे पांढरे तीळ घालूया। आता पुन्हा दुसरं पान घ्यायचं। आता याची जी रुंद बाजू आहे ही उलट्या दिशेला परत, हे असं आणि असं करत एक 5 थर तरी मी देऊन घेणार आहे। हे आळूची वडी करायचं काम आहे ना, स्ट्रेस बस्टर याला म्हणू शकतो आपण।
चला आता आळूची वडी दुमडायला सुरुवात करूया. आधी बाजूने दुमडायला सुरुवात करायची वडी. हे असं, ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू. दुमडलेल्या बाजूला देखील पीठ लावून घ्यायचं. तर दोनही बाजूने झाली की अशी गुंडाळून घ्यायची, रोल करायचं. आणि रोल करत असताना ही जी शीर आहे ना, ह्या शिरेच्या इथे दाबायचं, म्हणजे तो रोल दुमडला जातो, नाहीतर मग तो पान फाटलं जातं. हे बघा, ही शीर आहे ना, ही शीर दुमडली चांगली गेली पाहिजे. परफेक्ट रोल झाला आहे. वडी आहे ना, अजिबात खूप गच्च नका गुंडाळू. काय होतं, जेव्हा आपण ती वाफवतो ना, ती वाफवल्यावर जेव्हा तळायची असते ना, तेव्हा ते पदर छान सुटले पाहिजे की नाही. खूप असे गच्च गच्च पदर असतील ना, तर ती वडी खायला मजा नाही येत. सुटसुटीतच झाली पाहिजे. सुटली तरी चालेल, पण खूप गच्च गच्च नका करू. चला आता वडी वाफवून घेऊयात. तर इथे चाळणीत वाफवली तरी चालते, पण माझ्याकडे स्टीमर आहे. तर इथे प्लेटमध्ये तेल लावलंय. यावर ही वडीची गुंडाळी ठेवायची. चला आता इथे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम केलंय. यामध्ये ही वडी ठेवायची, झाकण लावायचं. बरोबर 20 मिनिटं हे ठेवलंय. आता गॅस बंद करते आणि 5 मिनिटं तरी हे स्टीमरमध्येच छान स्टीम करण्यासाठी राहू दे. 5 मिनिटं झालेत. आता हे काढूयात. बघा, छान वाफवली गेली आहे. आणि ही झाली का नाही कसं बघायचं. टूथपिक घालायची किंवा सुरी घालायची. ही आतपर्यंत गेली आणि अशी क्लीन बाहेर आली, याचा अर्थ वडी आपली छान आतपर्यंत शिजली. दुसरी पण बघूयात. हे बघा, याला पीठ चिकटलं नाही, याचा अर्थ ती छान वाफवली गेली. आता ही काढायची आणि वडी कट करण्यापूर्वी पूर्ण थंड झाली पाहिजे. आळूची वडी थंड झाली. आता याचे काप करूयात. किती जाड पातळ हवं त्या अंदाजाने करू शकता. वा, काय सुरेख दिसतात वड्या. बघा काय मस्त पदर सुटलेत. खूप जाड नाही ठेवत मी, जरा पातळच हे खायला. आणि हे असे तळले ना की हे सुटलेले पदर खूप चवदार लागतात. मला तर रादर जितका जास्त पदर सुटेल तितकी वडी खायला मजा येते. आणि वड्या बघा छान पडतात. आणि हे तीळ आहेत ना, प्रत्येक वडीला तीळ असं छान दिसतोय. याच्याकरता पीठ लावल्यावर तीळ त्याला पेरायचं. हे बघा. चला आता वड्या शॅलो फ्राय केल्या तरी चालतात. याची भाजी पण खूप छान लागते. मला भाजी खूप आवडते, किंवा अशीच उकडलेली पण वडी खायला मस्त लागते. पण आता काहीतरी आता तेलात तळलं होतं, भटुरेही तळले, आता वडी तळले. आणि शक्यतो ना वड्या हलक्या मोठ्या आचेवर तळायच्या. अगदी मंद आचेवर नका तळू. एक बाजू तळून झाली की हे उलटवायची. पुन्हा बाजूने खरपूस तळून झाली. काय सुरेख दिसते वडी. आणि वडी काढूया टिश्यू पेपर. याच प्रकारे सगळ्या वड्या आपण तयार करूया. बरं, ही झाली तळलेली वडी तयार. लगोलग खायची. मला कशी आवडते, पोळी, त्यामध्ये वड्यांचा थर, रोल करायचा आणि खायची. कमाल लागते. म्हणजे जेवणच होतं माझं. आणि ही कच्ची वडी, ही झिपलॉकच्या बॅगेमध्ये भरून डीप फ्रीज केली तर 3 महिने छान टिकते. फक्त तळण्याआधी 1 तास डीप फ्रॉस्ट करायची. फ्रीजमध्ये ठेवली तर 1 आठवडा छान टिकते. कशी वाटली रेसिपी कमेंट करून कळवा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.